मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थ्यांचा कायमस्वरूपी रोजगार। कोण म्हणतंय देत नाही, युवा प्रशिक्षणार्थ्यांना 25,000 रुपयाचं मानधनात वाढ। मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थ्यांना शासकीय सेवेत 10% आरक्षण। टप्प्याटप्प्यानं समायोजन। कोण म्हणतंय देत नाही, अरे कोण म्हणतंय देत नाही। इनकलाब जिंदाबाद, इनकलाब जिंदाबाद। बोल मेरी बहना, अरे विधानसभा पे, अरे मंत्रालय पे, हम सब हम सब हम सब, अरे हमारी मांगे पूरी करो, अरे हमारी मांगे पूरी करो। नमस्कार मंडळी, मी शिवाजीराव गायकवाड आणि तुम्ही पाहताय आवाज बहुजनांचा न्यूज लाईव्ह। सध्या मी आहे मुंबईमध्ये, मुंबईमधल्या आझाद मैदानावरती आहे। मागच्या 20 दिवसापासून महाराष्ट्रातल्या 1,32,000 युवकांचं नेतृत्व करण्यासाठी अहमदपूर चाकूर येथून ते बालाजी पाटील चाकूरकर यांचं आंदोलन सुरू आहे आणि युवा प्रशिक्षणार्थींना कायम करण्यात यावं अशी त्यांची मागणी आहे प्रमुख। याच संदर्भात मी काही येथील महिलांशी, युवतींशी मी संवाद साधण्याचा प्रयत्न करत आहे। तुम्ही कुठून आलात आणि काय नेमकी मागणी आहे हे सांगा। सर, माझे नाव श्वेता मेश्राम आहे आणि मी गोंदिया जिल्ह्याची विद्यार्थिनी आहे, युवा प्रशिक्षणार्थी। आणि मी एज्युकेशन विभागामध्ये होती, शिक्षण विभागामध्ये। जेव्हा ही योजना आली युवा कार्य प्रशिक्षणार्थी म्हणून, तर प्रत्यक्षात आता सध्या विद्यमान जे उपमुख्यमंत्री आहेत श्री एकनाथजी शिंदे यांची ही योजना होती आणि त्यांनी असं म्हटलं होतं की माझ्या महाराष्ट्रामध्ये बेरोजगारांचा प्रश्न आहे आणि मी सुद्धा गरिबीतून आलेलो आहे आणि या गरिबीची जाण मला आहे आणि म्हणून मी माझ्या या छोट्या बहीण भावांना बेरोजगार राहू देणार नाही, म्हणून मी युवा कार्य प्रशिक्षणार्थी असं एक नाव दिलेली ही योजना आणलेली आहे। या योजनेमध्ये असं होतं की 12वी शिकलेले, ग्रॅज्युएशन केलेले आणि पदवी आणि पदव्युत्तर म्हणजे अशा प्रकारचे त्यांनी गट पाडलेले होते आणि यांना महाराष्ट्रामध्ये जवळपास जेवढेही विभाग आहेत तेवढ्या विभागामध्ये 4थी श्रेणीच्या ठिकाणी आम्हाला कामावर ठेवलेलं होतं। आमची नियुक्ती केली 6 महिन्यासाठी आणि त्यामध्ये असं म्हटलं होतं त्यांनी की तुम्हाला आम्ही ही ट्रेनिंग देत आहोत, 6 महिन्याचं आम्ही प्रशिक्षण देत आहोत आणि प्रशिक्षण झाल्यानंतर तुम्ही तिथे 4.5 GR होता, त्या GR मध्ये 4.5चा मुद्दा असा म्हणत आहे की ज्या ठिकाणी विद्यार्थी ज्या आस्थापनेमध्ये कामाला रुजू आहे त्या आस्थापनेमध्ये जर त्या आस्थापनेला त्या विद्यार्थ्याचा काम आवडला आणि त्या आस्थापनेमध्ये जर जागा शिल्लक आहे, त्या आस्थापनेच्या प्रमुखाला त्यांचं काम आवडला आणि त्या ठिकाणी तो विद्यार्थी जर काम करायला तयार आहे तर आम्ही त्या ठिकाणी त्या विद्यार्थ्याला तिथंच परमानंट जॉब देऊ, असं शिंदे सरांचं वक्तव्य होतं, असं लोढा सरांचं वक्तव्य होतं, असं एक फडणवीस सरांचं सुद्धा म्हणणं होतं। परंतु जेव्हा आता काय झालं की आम्हालाही त्या आस्थापनेने मंजूर केलं, ॲक्सेप्ट केलं, आम्हाला सुद्धा ती आस्थापना पटलेली आहे, आम्हालाही कामाची गरज आहे। आम्ही ज्या आस्थापनेमध्ये होतो तिथे कामाचं म्हणजे तिथं जागा रिक्त सुद्धा आहेत, तर त्यांनी आम्हाला शिफारस पत्र सुद्धा लिहून दिलं आहे की यांना पुन्हा ऑर्डर द्यावी आणि यांना कायमस्वरूपी रोजगार द्यावा। गव्हर्नमेंटने म्हटलं, मायबाप सरकारने म्हटलं की आम्ही तुम्हाला परमानंट करू। बघा सर, आणि याच्यामध्ये दुसरा पॉइंट उचलला जात आहे की MPSC वाल्यांचं काय होणार। आम्ही सुद्धा MPSC ची तयारी करणारे विद्यार्थी आहोत, आम्हालाही समजते। आणि MPSC थ्रू येणारे क्लास 1 क्लास 2 ऑफिसर असतात, ह्या क्लास 1 क्लास 2च्या पोस्ट भरलेल्या असतात। आम्ही कुठे होतो? आम्हाला गोंडस नाव दिलं गेलं युवा कार्य प्रशिक्षणार्थी म्हणून, पण एकही दिवस आम्हाला ट्रेनिंग नाही दिली सर, एकही दिवस। बाकी तर 6 महिने आम्ही गेलो। प्रत्यक्षात मी एज्युकेशन डिपार्टमेंटमध्ये मी टीचर या पदावर जिल्हा परिषद हायस्कूल कर्टी भुज गोंदिया जिल्ह्यामध्ये आहे, इथं मी काम केलं, तर आम्हाला एकही दिवस ट्रेनिंग नाही दिला। मी लेझिम शिकवली, मी खो शिकवली, मी कबड्डी शिकवली, मी पोरांना शिकवली, परंतु एकही दिवस आम्हाला या सगळ्या गोष्टींची ट्रेनिंग नाही दिली। मग ही योजना प्रशिक्षण योजना म्हणून कशी? त्यानंतर त्यांनी म्हटलं की आम्ही तुम्हाला कायमस्वरूपी करू। आता ते म्हणत आहेत फडणवीस सरकार 5 महिन्याचा GR वाढवलेलो आहे, यानंतर मी तुम्हाला महाराष्ट्रातील युवा प्रशिक्षणार्थींना हात जोडतो, तुम्ही माझ्याकडे यायचं नाही। आता हे आमचे मायबाप बनले आमच्याकडून ओट घेऊन,
आम्हाला फसवलं यांनी आम्हाला म्हणजे मूर्खात काढून राहिले आणि म्हणून आम्ही इथं आझाद मैदानवर 20 दिवसांपासून आम्ही इथं बसलेलो आहोत की कधीतरी मायबाप सरकारने आमच्याकडे वळावं, आमच्याकडे लक्ष द्यावं, आमच्या वेदना समजून घ्याव्यात आणि आम्ही ह्या युवा प्रशिक्षण मध्ये जुळण्याआधी आमच्यामधील प्रत्येक तरुणी हे कुठे नाही कुठे प्रायव्हेट सेक्टर म्हणा किंवा कुठे नाही कुठे ते जुळलेले होते. आम्हाला असं वाटलं की सरकार आणि आमच्यामध्ये कोणीच नाही आहे, थेट डायरेक्ट सरकार बोलत आहे म्हणून आम्हाला वाटलं फसवणूक होणार नाही म्हणून होत्या नव्हत्या त्या नोकऱ्या सोडून आम्ही या ठिकाणी आलो. आणि आल्यानंतर काय झालं, 6 महिन्यानंतर त्यांनी आम्हाला कार्यमुक्तीचा लेटर दिला. आता कार्यमुक्तीचा लेटर देतात कुणाला हा प्रश्न आम्हाला पडला. मग आम्ही थोडे भांडलो. त्यानंतर आम्हाला 5 महिन्याचा GR दिला. 5 महिन्याच्या GR मध्ये असं लिहिलेलं आहे की यानंतर तुमचं तेलही गेलं, तुपही गेलं ना हाती लागला भिकीचं लोटणं. अशी आमची परिस्थिती झाली सर. ज्या ठिकाणी आम्ही काम करत होतो तिथल्या नोकऱ्या सोडून आलोत. आता आम्ही ना इकडचे राहिलोत ना तिकडचे. आमचा मायबाप सरकारला एवढंच म्हणणं आहे, आमची दुश्मनी ना आमच्या MPSCचे पेपर देणारे किंवा तयारी करणाऱ्या भावा बहिणींशी नाही आहे. कारण की 1,10,000 युवक युवतीमध्ये 50,000 तरी तरुण तरुणी हे MPSCचे विद्यार्थी आहेत. पण आम्हाला असं वाटलं की MPSC थ्रू आम्ही जेव्हा जातो तेव्हा भरपूर दिवस लागतात आणि आमचं अजूनही काही निकाल लागत नाही. म्हणून चला बाप्पा की ही जी गव्हर्नमेंटची योजना आहे आम्ही इथं जाऊ आणि गव्हर्नमेंटची थेट योजना असल्यामुळे डायरेक्ट आमच्याशी संवाद असल्यामुळे थर्ड पार्टी नसल्यामुळे आम्हाला असं वाटलं की हे सरकार नक्कीच आमचा विचार करेल. म्हणून आम्ही ते आमचं होतं नव्हतं तयारी सोडली. आम्ही जेव्हा 10 वाजतापासून 5 वाजतापर्यंत सर आम्ही तिथं काम करत होतो. आमची काय मानसिकता राहील की आम्ही घरी येऊन अभ्यास करू. आम्ही अभ्यासापासून दूर गेलो. 6 महिने आमचा जो महत्वाचा वेळ होता आम्ही या सरकारला दिलो. माझ्या बहीण भावांनी प्रत्यक्षात जाऊन पेंडिंग कामं पूर्ण केली. त्या विभागातली कोणतीही ट्रेनिंग नाही दिली. आणि त्या दिवशीचं अजितदादा पवारांचं असं वक्तव्य होतं की आता आम्ही तुम्हाला 5 महिन्याचा हा GR वाढवून दिलो, ते 6 + हे 5. हा जर तुम्हाला याच्यानंतर तुम्हाला आम्ही प्रशिक्षणार्थ्याचा एक आम्ही तुम्हाला सर्टिफिकेट देऊ आणि तुम्ही या सर्टिफिकेटवर एखाद्या बँकेत जरी गेले लोन जरी मागितलं तरी तुम्हाला लोन मिळेल. मग मला सरकारला हा प्रश्न विचारायचा आहे, मायबाप सरकार तुम्ही आम्हाला लघु उद्योग टाकण्याचं एखादं प्रशिक्षण दिलं का? तुम्ही म्हणता मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थी, मग तुम्ही आम्हाला लघु उद्योग त्या प्रमाणपत्रावरती त्या एक्सपिरियन्स सर्टिफिकेट मध्ये वरती आम्हाला कोणती बँक लोन देणार? आणि त्यानंतर तुम्ही म्हणता की तुमचं काही नाही होऊ शकत, तुम्ही आमच्याकडे पुन्हा येऊ नका. आम्ही त्या MPSC वाल्यांना पण मी बहीण भावांना हात जोडून विनंती करते की बहीण भावांना तुम्ही आमचेच बहीण भाऊ आहात, आम्ही पण तुमचे बहीण भाऊ आहोत. आम्हाला वाटलं की सरकार आमच्याशी डायरेक्ट बोलत आहे म्हणून आम्हाला वाटलं धोका नाही आहे म्हणून आम्ही ही योजना जॉईन केली सर. आणि जॉईन केल्यानंतर आम्हाला फसवलं गेलं, पूर्ण फसवलं गेलं. म्हणून आमचा हा लढा जो आहे की मायबाप सरकारने आमच्यावर लक्ष द्यावं. आम्हाला क्लास 1 क्लास 2 ऑफिसर नाही बनायचं आहे, आम्हाला परमानंट जॉब नाही द्यायची आहे आणि फक्त आम्हाला एवढं म्हणायचं आम्हाला कायम स्वरूपी रोजगार द्या, आमच्या पोटापाण्याचा प्रश्न मिटवा आणि एवढंच आमच्यावर उपकार करा, हेच मला म्हणायचं आहे सर. माझा प्रश्न आहे तुम्हाला, 6 महिने तुम्हाला ट्रेनिंगच दिली नाही, मग तुम्ही कोणत्या आधारावर शिकवलं? काय नेमके काम केले त्या ठिकाणी? तुम्हाला जिथं नियोजित करण्यात आलं होतं नेमके काय काम केले 6 महिने तुम्ही? सर मी जिल्हा परिषद शाळेवरती होती. तिथे आम्ही गेलो, डायरेक्ट आम्हाला टाइम टेबल दिलं, हे पिरियड तुम्हाला घ्यायचे आहेत. आम्ही डायरेक्ट गेलो क्लासवर सर. फक्त एकच झालं, मी ही सत्य गोष्ट आणखी बोलते. 1 दिवसाचे जे कार्य प्रशिक्षणार्थी कार्यशाळा घेतली ती कोणासोबत घेतली सर? जे पोर्टलद्वारे जे शिक्षक आले होते त्यांची कार्यशाळा त्याच दिवशी होती म्हणून आम्हाला बळजबरीने त्या कार्यशाळेला पाठवलं. पण ते फक्त 1च दिवस आणि त्यांनी काय म्हटलं प्रशिक्षण आहे. मग प्रशिक्षण 1च दिवस नाही होत सर, त्याचं प्रशिक्षण हे टप्प्याटप्प्याने द्यावं लागतो. जर समजा एखाद्याला टीचर म्हणून काय काम करावं हेच माहित नाहीये तर मग त्याला टीचरचं, कारण की आम्हाला D.Ed B.Ed करावं लागतं. मी स्वतः MA B.Ed आहे. मग आम्हाला त्यामध्ये शिकवलं जातं. मग तुम्ही एखादं पोर्टलद्वारे जरी टीचर येतो त्याचीही ट्रेनिंग होते सर. मग आमची ट्रेनिंग का बरं नाही घेतली? तरी सुद्धा आम्ही तिथं पिरियड घेतले. मी स्वतः इंग्लिश शिकवली, मी तिथं हिंदी विषय शिकवली आणि परिसर अभ्यास 2 हा विषय माझ्याकडे होता. याच्या व्यतिरिक्त सुद्धा मी डान्सिंग बसवलं, मी लेझिम बसवली, मी खो खो शिकवली, मी कबड्डी शिकवली आणि जेही काम मला दिले गेले ते काम मी प्रामाणिकपणे केलं. याची हमी माझ्या शाळेचे HM आणि माझ्या शाळेचे सर्व शिक्षकच नाही तर माझ्या शाळेतले 1 विद्यार्थी देऊ शकतात. विदाऊट ट्रेनिंग आम्ही हे काम केलं, मीच नाही सर. खूप खूप धन्यवाद. आता मला सांगा, 6 महिने प्रशिक्षण न घेता शिकवण्यात आलेलं जे शिक्षण होतं ते विद्यार्थ्यांसाठी योग्य होतं का अयोग्य होतं? नमस्कार सर, माझं नाव भारती राजेंद्र जाधव.
अमरावती जिल्हा, मी वरुड तालुक्यामधून मी ज्या आस्थापनेमध्ये काम करीत आहे ते अंगणवाडी सेविका म्हणून मी सर काम करीत होते. अंगणवाडी सेविकामध्ये काम करीत असताना जे आम्हाला 6 महिन्याचा त्यांनी कालावधी दिला आणि 6 महिन्याचं प्रशिक्षण असं काही आमचं प्रशिक्षण एक दिवस पण झालेलं नाही आहे. ज्या दिवशी माझ्या हातामध्ये ऑर्डर आली त्याच्या दुसऱ्या दिवसपासून आम्हाला सांगितलं की ही तुमची ज्या ठिकाणी नियुक्ती केली आहे त्या ठिकाणी जा आणि तुम्ही काम करा. ज्या दिवशी मी शाळेमध्ये गेले तेव्हा एक मनामध्ये प्रश्न निर्माण झाला की आपल्याला ज्या आस्थापनेमध्ये काम दिलं आहे त्याचं प्रशिक्षण द्यायला पाहिजे, पण आपल्याला यामध्ये प्रशिक्षण न देता डायरेक्ट लहान मुलांना शिकवणे, त्यांचं पूर्ण जे काही नियोजन आहे, जे काही पद्धत आहे, ऑनलाईन रेकॉर्ड भरणे, त्यांच्याशी सगळं एक अशी डोक्यामध्ये मानसिकता, तरी पण ती सिच्युएशन परिस्थिती आम्ही बघून सगळं त्या ठिकाणी सर टोटल 6 महिने. आणि एवढंच नाही सर, आम्हाला ज्या ठिकाणी दिलं होतं तर आमच्या गावापासून खूप एकदम लांब जावं लागत होतं आणि त्यामध्ये आम्हाला सांगितलं की तुम्ही ज्या गावाला जाते तुम्हाला TA बिल देण्यात येईल. आज 6 महिने कंप्लीट होऊन कार्यकाल समाप्त झाला सर. अजूनपर्यंत आमचे 2 महिन्याचे मानधन, जाण्या येण्याचा जे प्रवास भत्ता राहते आम्हाला मिळालेला नाही आहे इव्हन. आणि सर मला एवढंच म्हणूशा वाटते की जी ही काही योजना एकनाथ शिंदे सर यांनी काढलेली आहेत तर यांची व्हिडिओ क्लिपिंग आमच्या सुद्धा आहे. प्रत्येकजण देवेंद्र फडणवीस सर, एकनाथ शिंदे, तसेच आपले लोढा साहेब यांनी काय काय भाषणामध्ये जे क्लिपिंगमध्ये आम्हाला आश्वासनं दिली आहे इलेक्शन होण्याच्या अगोदरचे ते सर्व आहे आम्हाला आहे. त्यामध्ये त्यांनी सांगितलं, इथपर्यंत सांगितलं की तुम्ही ज्या आस्थापनेमध्ये काम करीत आहे त्याच ठिकाणी त्यांनी परमनंट हा शब्द वापरला आहे. आमची मागणी तेवढी नाही आहे सर, आम्ही फक्त म्हणत आहे की आम्हाला कायमस्वरूपी रोजगार द्या, फक्त रोजगार द्या. कारण 5-6 महिने झाले आहे, प्लस त्यांनी 5 महिन्याचा कालावधी वाढवून दिला. आणि विधान परिषद आपल्या आता जे अधिवेशन सुरू आहे त्यामध्ये प्रत्येक जण बघा, देवेंद्र फडणवीस यांनी काय सांगितलं की तुम्ही 5 महिन्याचा कालावधी मी वाढवला, यापुढे मी तुम्ही कोणीही युवा प्रशिक्षणार्थी माझ्याकडे येऊ नका असं ते बोलले. त्यानंतर अजितदादा म्हणाले की हे जे मी प्रशिक्षण घेत आहे तर यानंतर तुमचा कार्यकाल वाढणारच नाही शब्द म्हणत आहे. आणि त्यांनी एवढं सांगितलं, हे तुम्हाला प्रमाणपत्र देत आहे, या प्रमाणपत्रावर तुमचा अनुभव प्रमाणपत्र घेऊन तुम्ही कुठेही जाऊन त्यावर नोकरी करू शकता. पण सर या प्रमाणपत्रामध्ये JR असं कुठेही उल्लेख नाही आहे की या प्रमाणपत्र तुम्ही एखाद्या सरकारी ठिकाणी गेला जॉबला किंवा इंटरव्ह्यूला गेला याची तुम्हाला काही मदत होईल. मग अशा प्रमाणपत्राचं काय करायचं. इव्हन एवढं सुद्धा त्यांनी त्यामध्ये सांगितलं की तुम्ही उदाहरण दिलं सर. बघा उदाहरण मला एवढं, मी जेव्हा ती व्हिडिओ त्यांचा बघितला त्यांनी त्यामध्ये काय म्हटलं की ठीक आहे एखादं तुम्हाला लघु उद्योग करायचा आहे आणि तुम्ही बँकेमध्ये जा तर हे प्रमाणपत्रावर तुम्हाला रिपीट व्हायला प्रत्येकांचं. नाही सर, रिपीट नाही बोलला मुद्दा तेच बोलताय. मी तुम्हाला खरा प्रश्न तुम्हाला विचारला की ते तुमच्याकडून जे बरं विद्यार्थ्यांना शिक्षण शिकवण्यात आलं ते योग्य होतं का, काय योग्य होतं, त्या शिक्षकाला त्या विद्यार्थ्यांच्या कामी पडलं ते 6 महिने तुम्ही नाही. कारण बघा आम्हाला सर एक तर इव्हन त्यांनी प्रशिक्षण दिलं, आम्ही स्वतः तिथं जाऊन ज्या ज्या आस्थापनामध्ये आम्हाला प्रशिक्षण दिलं आहे, ज्या आता बघा ह्या टीचरमध्ये होत्या, जिल्हा परिषदला होत्या, काही ग्रामपंचायतमध्ये होते, काही आरोग्य विभागामध्ये काम करीत होतं, मी ICDS मध्ये. मग प्रत्येक याच्यानंतर प्रशिक्षण कोणालाच नाही मिळालं. इव्हन आम्हाला प्रशिक्षण मिळायला पाहिजे होतं सर, पण प्रशिक्षण आम्हाला दिलंच नाही ना सर. ठीक आहे, धन्यवाद. कोणालाही प्रशिक्षण न देता 6 महिने तुम्हाला कामावरती रुजू करण्यात आलं, हे खऱ्या अर्थानं फक्त विधानसभा निवडणुकीच्या पुरतं होतं असं वाटतंय का तुम्हाला? हो, डेफिनेटली. याच्यावरती बोला तुम्ही काय. डेफिनेटली विधानसभा निवडणुकीसाठीच होतं, कारण का इलेक्शनच्या आधी एक वाक्य वापरले गेले आणि नंतर इलेक्शन नंतर दुसरे वाक्य वापरले गेले. आधी शिंदे सर देवेंद्र सर फडणवीस सर बोलले की परमनंट केलं जाणार की, आणि मंगलप्रभात लोढा हे सर बोलले की 50% लोक कायम करण्यात येतील, याच्यावर आम्ही विचार करू. परंतु त्याच्यानंतर त्यांनी इलेक्शन नंतर पलटी खाल्ली आणि 5 महिन्याची मुदतवाढ देऊन बोलले गेलं की आता हात जोडतो, परत आमच्याकडे येऊ नका. मग तुमची काय भूमिका आहे पुढे हात जोडल्यानंतर? त्यांनी आम्हाला कायमस्वरूपी रोजगार हवा आहे, त्याच्यासाठी आम्ही 20 दिवस झालो इथे बसलेलो. तर निश्चितच कायमस्वरूपी रोजगार मागणाऱ्या युवा प्रशिक्षणार्थींना बालाजी पाटील चाकूरकर यांच्या माध्यमातून खरंच कायमस्वरूपी रोजगार मिळणार आहे का? आता सविस्तर माहिती देण्यासाठी माझ्यासोबत बालाजी पाटील चाकूरकर आहेत.
काय सांगायचं नेमकं ह्या पार्श्वभूमीबद्दल? आत्ताच तुम्ही ज्यांच्यासाठी लढा उभारलेला आहे गेल्या 20 दिवसापासून याच ठिकाणी ठाण मानून बसलात. आवाज बहुजनांचा न्यूजच्या माध्यमातून इथल्या सरकारला काय उद्देशून बोलायचं आहे? नमस्कार. सर्वप्रथम आवाज बहुजनांचा यूट्यूब चॅनलमध्ये मला तुम्ही बोलण्याची संधी दिलात त्याबद्दल आपलं सर्व शिवाजीराव गायकवाड यांचं मी आभार मानतो. गेले 20 दिवस झाले ज्या मागणीसाठी आम्ही या आझाद मैदानावर ठाण मांडलोय, बेमुदत उपोषण आम्ही करतोय. आमची मागणी एकच आहे, संपूर्ण महाराष्ट्रामध्ये बेरोजगारीचा भस्मासूर आज सर्व तरुणाला संपवतोय. अशा परिस्थितीमध्ये या महाराष्ट्रातल्या बेरोजगार तरुणाच्या हाताला रोजगार मिळाला पाहिजे, त्यांच्या त्यांच्या स्किलप्रमाणे, त्यांच्या त्यांच्या बुद्धीप्रमाणे, त्यांच्या त्यांच्या विद्वत्तेप्रमाणे. पण राज्य सरकारनं जे काही ह्या मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थ्यांच्या ची योजना जी काही काढली आणि त्या योजनेच्या माध्यमातून या प्रशिक्षणार्थ्यांना कुठलंही प्रशिक्षण न देता केवळ निवडणुकीच्या तोंडावर विधानसभा निवडणूक जिंकण्यासाठी लाडकी बहीण जशी काढली तशी लाडका भाऊ काढला आणि या लाडक्या बहिणीला कामाला लावलं, लाडक्या भावाला कामाला लावलं आणि त्यांचा उद्देश त्यांनी पूर्ण केला. त्यांना सत्ता मिळाली. सत्तेत बसल्यानंतर यांनी खरे खायचे दात दाखवायला सुरुवात केली आणि त्यांनी सांगितलं की आम्ही तुम्हाला प्रशिक्षण दिले आणि आम्ही आता तुम्हाला प्रशिक्षणाच्या नंतर आम्ही तुम्हाला कार्यमुक्त करतोय. मग आम्ही या आझाद मैदानावर 20 दिवसाच्या पूर्वी बसण्याच्या अगोदर आम्ही 2 मोर्चे केलेत या आझाद मैदानावर. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आम्ही जिल्हाधिकारी कचेरीवर, तालुका कचेरीवर ठिकठिकाणी आंदोलन करून शासनाचं लक्ष वेधण्याचा प्रयत्न केलाय. पण झोपेचं सोंग घेतलेल्या या सरकारला जाग येत नाही. त्यांनी मूळ मुद्द्याला सोडून या युवा प्रशिक्षणार्थ्यांच्या तोंडाला पानं पुसण्याचं काम करत आहेत, हे आम्हाला आता पूर्ण कळलेलं आहे. या 20 दिवसाच्या कार्यकाळामध्ये कमी अधिक 50 आमदार महोदयांनी या ठिकाणी आम्हाला भेटी दिल्यात आणि आम्हाला पाठिंबा दिलाय. अनेक माजी मंत्री या ठिकाणी आलेले आहेत, पाठिंबा दिलेला आहे. विरोधी पक्षांमधले जयंतराव पाटील असतील, विजय वडेट्टीवार असतील, सतेज पाटील असतील की आणखी खूप सारे लोक, नानाभाऊ पटोले असतील, या सर्वांनी विधान भवनामध्ये पण आवाज उठवलाय. कालचा दिवस सुद्धा आमचा होता. एकूण 13 दिवसाचं हे अधिवेशन 20 दिवसामध्ये 13 दिवस हौस चाललेला आहे. या 13 दिवसामध्ये 7 दिवस मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थ्यांचा एक तरी प्रश्न त्या विधानसभागृहामध्ये, परिषदेमध्ये, सभागृहामध्ये उपस्थित झालेला आहे. शासनाला तोंड उघडायला भाग पाडले आम्ही आझाद मैदानावरून. आणि काल नानाभाऊ पटोलेंनी प्रश्न उपस्थित केल्यानंतर देवाभाऊंनी सांगितलं की मी सुरुवातीपासून 11 महिन्याचंच बोललेलो आहे. म्हणजे त्यांचं किती ते थोतांड बोलतायत. लावतो व्हिडिओ, कुठे आहे आण बेटा, थोडा ऐका तुम्ही तो देवाभाऊचा व्हिडिओ. अरे कुठे आहे, आणा ना, काढून ठेवा म्हणलं होतं ना. म्हणजे सांगायचं तात्पर्य, या राज्याचे माजी मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे, या खात्याचे कौशल्य विभागाचे मंत्री मंगलप्रभात लोढा आणि आत्ताचे विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, या तिघांनी पण सांगितले ज्या आस्थापनेमध्ये हे काम करत आहेत त्याच ठिकाणी हे कायम करतील. आणि काल विधानसभेत काय सांगतात, आम्ही 11 महिन्याचंच बोललेलं आहे. आणा ते ह्यांचं काढा, आता देवाभाऊचं काढा, आवाज वाढवा. सांगा, आतापर्यंतच्या इतिहासामध्ये ना एका 10,000 रुपयापर्यंतचा पगार देणार आहोत. आणि आता ते 6 महिन्याची
ट्रेनिंग करतील तिथं त्यांना परमनंट जॉब लागेल. हे शिंदे साहेब बोलतात. कुठल्या सरकारने केलं होतं सांगा? आतापर्यंतच्या इतिहासामध्ये नाही एका 10,000 रुपयापर्यंतचा पगार देणार आहोत. आणि ही जी मुलं एकदा तिथे लागली, त्यांनी चांगलं काम केलं तर तिथे परमनंट होतील. महत्वाची योजना. आणि हे कुठे आहे? मंगल प्रभात लोढा. नाही फडणवीसांचं झालं तरी अजून काम मिळालं पाहिजे म्हणून आपण या ठिकाणी कमवा आणि शिकासारखी योजना आली की ज्या योजनेमध्ये आमच्या मुलांना ज्या आस्थापना नोकरी देतील त्या आस्थापनांना 1 वर्षापर्यंत या मुलांचा 10,000 रुपयापर्यंतचा पगार हा सरकार देत आहे. 10 लाख लोकांना आपण नोकऱ्या देतोय. त्यातल्या जवळपास 1.5 लाख लोकांना नोकऱ्या आपण ऑलरेडी दिलेल्या आहेत. मी तुम्हालाही विनंती करेन की या योजनेचा मोठ्या प्रमाणात लाभ आपण घेतला पाहिजे आणि त्यातनं एकदा 1 वर्षापर्यंत एखाद्या आस्थापनेत काम केलं, आपलं काम चांगलं असेल तर त्या ठिकाणीच परमनंट नोकरी देतील. काही कारणाने ते देऊ शकले नाही तर 1 वर्षाचा अनुभव आपल्याकडे असेल त्याच्या आधारावर आपल्याला खासगी नोकरी देखील करता येईल किंवा त्याचसोबत मोठ्या प्रमाणात आपल्याला एखादा धंदा देखील उघडता येईल. आपल्याला कल्पना आहे की देशाचे प्रधानमंत्री मोदीजी यांनी तर बचत गटाच्या माध्यमातून एक अशी क्रांती आणली आहे की ज्यातनं त्यांनी आपल्या महिलांना लखपती बनवायचं ठरवलंय. हे आता मंगल प्रभात लोढा अंक गाठलेला आहे. आजच्या दिवशी 1,10,000 विद्यार्थ्यांची निवड झाली आहे आणि मला आपल्या सर्वांना हा सांगायचा आनंद होतो की त्यामध्ये 60,000 विद्यार्थी रजू पण झालेला आहे. यामध्ये 2,21,244 या मोठी संख्यामध्ये प्रशासनाने आपली नोंदणी केली होती आणि 8,170 त्यापेक्षा जास्त आस्थापनाने पण आपला यामध्ये इंटरेस्ट दाखवला, रजिस्ट्रेशन पण केला. हा एक महाराष्ट्राने पुढच्या काळामध्ये महाराष्ट्र देशची स्किल कॅपिटल बनेल असा एक आमच्या हा महाराष्ट्र सरकारचा पाऊल होता. माननीय मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे, माननीय उपमुख्यमंत्री माझे नेते माननीय देवेंद्रजी फडणवीस आणि माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार या त्यांच्या मार्गदर्शनामध्ये आमच्या विभागाने या योजना सुरू केली. हा प्रत्येक उद्योग कोणत्या शहरामध्ये जायचा, कोणत्या स्टेटमध्ये जायचा निवड करण्यापूर्वी 3-4 गोष्टी जे बघता त्यामध्ये तिथे लँड आहेत का, तिथे कॅपिटलची काय स्थिती आहे, तिथे रॉ मटेरियल काय स्थिती आहे आणि त्याशिवाय तिथे स्किल रोजगार साठी लोक उपलब्ध आहेत का. आमच्या विभागाने आता 10 लाख युवक युवत्याने हा प्रशिक्षण माध्यमातून आम्ही रोजगार देऊ आणि नंतर हा एक महाराष्ट्र मुंबई देशाचे स्किल सेंटर बनेल. लोक रोजगारसाठी अप्लाय करतात त्यावेळी प्रश्न त्याने असा विचारतात की तुमचा एक्सपिरियन्स काय. मला सांगा त्यामध्ये महाराष्ट्राच्या मुख्य नेत्यांनी तुमच्या सोबत धडधडीत खोटं बोललेलं आहे. मग हे तुमच्या मागण्या मान्य करतील असं तुम्हाला वाटतंय का? 20 दिवस झाले पूर्ण. महाराष्ट्र हा कुणाच्या मालकीचा नाही आहे आणि महाराष्ट्राचं जे विधान भवन आहे, महाराष्ट्राचं जे मंत्रालय आहे ते या महाराष्ट्रातल्या साधारणपणे 14 कोटी जनतेच्या हिताचं निर्णय करण्याचं ते सभागृह आहे. त्यामुळे मी तुम्हाला या ठिकाणी या आझाद मैदानावरून सांगू इच्छितो की या महाराष्ट्रातल्या प्रत्येक घटकाचा विचार या सरकारला करावाच लागेल आणि या युवकांना जे बेरोजगार आहेत त्या बेरोजगार युवकांना रोजगार द्यावा लागेल. जोपर्यंत या बेरोजगार युवकांना रोजगार भेटणार नाही तोपर्यंत आम्ही स्वस्थ बसणार नाही आणि या महाराष्ट्रामधल्या सर्व बेरोजगारांना संघटित करून या सरकारचं नाक दाबून तोंड उघडण्याचा प्रयत्न करू. निवडणुकीच्या अगोदर एक बोलता आणि निवडणूक संपल्यानंतर दुसरं बोलता. मग या युवकांना तुम्हाला सत्तेतही बसवता येतं आणि तुम्हाला सत्तेतून खाली पण खेचता येतं. मग तुम्ही जर 6 महिन्याचं आम्हाला म्हणणार असाल, तुम्ही जर आम्हाला 11 महिन्याचं म्हणणार असाल तर तुमची पण सत्ता 11 महिन्याचीच ठेवा. तुम्हाला परत काय आवडतंय
तुम्ही पुन्हा येईन पुन्हा येईन पुन्हा येईन जे म्हणता, तसं प्रशिक्षणार्थी पण म्हणतोय मी या सेवेमध्ये पुन्हा येईन पुन्हा येईन पुन्हा येईन. मग त्याला तुम्ही परत का येऊ नका म्हणून म्हणता. म्हणून मला हे सांगायचंय, या महाराष्ट्राच्या सरकारला, महाराष्ट्र सरकारला या गोरगरीब लेकरांना ज्या 2-4 पदव्या घेऊन, डोक्यावर पदव्या घेऊन वन भटकत आहेत, 35 वय झाले, लग्न जुळत नाहीत, लग्न राहिलेले आहेत, अशा उदास भकास आणि रेताड झालेल्या युवकांना तुम्ही वाऱ्यावर सोडणार का? काय प्रोग्राम आहे तुमचा महाराष्ट्र सरकारचा? या बेरोजगारीबद्दल तुम्हाला श्वेतपत्रिका प्रकाशित करावी लागेल. तुम्हाला या बेरोजगाराबद्दल काहीतरी तुम्हाला ठोस उपाययोजना निर्माण करावी लागेल आणि निर्णय घ्यावा लागेल आणि या बेरोजगाराला काम द्यावंच लागेल. हे आमचा हक्क आहे आणि ह्या तरुणांचा हक्क तुम्हाला हिरावून घेता येणार नाही. तुम्हाला सत्ता उभवण्यासाठी तिथं खुर्ची दिलेली नाही, तर या महाराष्ट्रातल्या प्रत्येक घटकाला तुम्ही न्याय दिला पाहिजे, हे आमचं या आझाद मैदानातून सांगणं आहे. आता परवा दिवशी 24 तारखेला संपूर्ण महाराष्ट्रामधून महाआक्रोश मोर्चा आज आझाद मैदानावर धडकतोय. कमी अधिक 50,000 प्रशिक्षणार्थी मुंबईला धडक देतील आणि या शासनाला जाग करण्याचा प्रयत्न करतील. धन्यवाद पाटील साहेब. तर हे होते माझ्यासोबत बालाजी पाटील चाकूरकर. खरंच 1,32,000 युवा प्रशिक्षणार्थींना न्याय मिळणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरतंय. ताजे आणि महत्त्वाचे अपडेट पाहण्यासाठी पाहत राहा BN4 आवाज बहुजनांचा. न्यूज लाईव्ह करता शिवाजीराव गायकवाड, मुंबई. पुन्हा भेटणार आहोत पुढील बातमीमध्ये. तोपर्यंत जय हिंद. आवाज बहुजनांचा.